तर नमस्कार मित्रांनो, रहस्यमय घटना स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि मी रतन. तर मित्रांनो, आज आलो आहे आपण चाणी येथे. आज आपल्यासोबत आहेत सदाशिवभाऊ बोदडे. हे भूतप्रेत बाधित असलेल्या लोकांचे उपचार करतात. तर आज पाहू आपण त्यांच्यासोबत घडलेले व त्यांच्यासोबत आलेले अनुभव. नमस्कार, माझं नाव देवीदास पुंडलिक बोदडे, राहणार चांदणी, तालुका पातूर, जिल्हा अकोला. मी चांदणी येथून बोलत आहे. मी जनसेवा म्हणजे ज्याला समाजकार्य म्हणतात अशा प्रकारचं कार्य देवाशी निगडीत किंवा ज्याला आपण संप्रदायामध्ये किंवा आपल्या गावरान भाषेमध्ये किंवा धरमधावनी ज्या पद्धतीने म्हणतात त्या पद्धतीनं आपण ते कार्य करत असतो. तर प्रत्येक वेळेस काय होते, येणारा मनुष्य समस्या घेऊन येते. बरोबर. त्याला वास्तविक पाहता काहीही दुःख नसते, काहीही झालेलं नसते, पण काही लोक भलतंच त्याच्या मनात घालून देतात की बा तुला झपाटलेलं आहे किंवा तुला काही लागलेलं आहे किंवा कोण केलेलं आहे, कोण लावून दिलेलं आहे, अशा बऱ्याचशा समस्यावाले लोक येतात. पण वास्तविक पाहता तसं काहीही नाही. कारण तो मनुष्य एवढ्या लांब राहतो, तुम्ही इथं राहता, लोकांना फक्त पैसे घेण्यासाठी तुमच्या शेजाऱ्यात भांडणं लावून द्यायचे असतात. तर त्याच्यामुळे कोणी काहीही सांगत राहते, बाबा तुला झपाटलं, तुला लावून दिलं, तुला शारीरिक व्याधी जरी असली की तरी म्हणतात की बा तुम्हाला का नाही त्या माणसानं करून दिलं आहे. पण वास्तविक पाहता तसं काहीही नसते. करणी कवटाळ हे सध्या काहीही नाही. त्याच्यामुळे काय, अफवा जास्त चालल्या, सत्य काही नाही, अफवा जास्त चालल्या. धचा मा केला, धरा किंवा मारा असं होते. कारण असं लोक, अडाणी लोक आजकाल येऊन पडतात, पण वास्तविक पाहिजे त्यात सत्य काही नसते. कारण मनातलाच भूत असते, तो मनातलाच भूत हा काढून टाकला म्हणजे तो निघून जाते. आपल्याकडे आला म्हणजे आपण सरळ सांगतो की जाय बाबा कलेश्वराच्या दर्शनाला जाय, तर ती कमीत कमी दररोज जाऊन मुंडकं टेकवत जाय. देवाच्या दरबारी गेल्याने काय होते, मनाला शांती मिळते. शांती, आणि तिथं दोन लोक चांगलेच मिळतात, दोन शब्द बोलणारे. अंधविश्वास असा की तुम्हाला कोणी लगेच काही सांगितलं असं झपाटलेलं आहे, हे केलेलं आहे, हे झालेलं आहे, यातला प्रकार कोणताही काही नसते. हा, आपल्याकडे आलं, आपण एक सरळ त्याला 5 गाठा मारायच्या आणि करदोडा बांधायला द्यायचा कमरीत, काही नसते. तो बांधला की त्याला वाटते की बरं नाही, महाराजांना आपलं चांगलं केलं, सेवाधाऱ्यानं साधुबान चांगलं केलं आपलं. बरोबर. आणि वास्तविक पाहता त्याची श्रद्धा देवावर नसते, तेवढी आपल्यावर असते. हो, ते बरोबर आहे. समस्या ते आपल्याकडे घेऊन आले की, कारण ज्या जे आपल्याजवळ आले, आपल्या हेतूवर आले किंवा नाही, त्यांच्याकडे गेलं की जमते ते. बरोबर. आपण तेवढं करून दिलं म्हणजे समाधान होऊन डबल येतच नाही. आपण सरळ सांगतो डबल याचं काम पडत नाही तुम्हाला, कारण नसतेच काही त्या दुखण्यात. बरोबर. आपण डॉक्टर थोडी आहे, त्या दुखण्यात काहीच नसते. पण त्याची भक्ती आपल्यावर असते. देवावर जशी भक्ती असते तेवढी भक्ती आपल्यावर असते. आपण काहीही दिलं तरी त्याचं बसल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे. असे बरेचसे पेशंट आहेत की नुसतं अंगारा जरी दिला. माझी स्वतःची आत्या होती दिवाणीतली, अच्छा, पलीकडे गावातली. असा सहज का आपण चक्कर कधी गेला, शेवंताबाई घोगरे, वासुदेव घोगरेची आई म्हणून, अच्छा, सहज चक्कर कधी गेला, सहज म्हणायची बाबा तुझ्या हातचं मला पाणी दे. अच्छा. आपण नुसतं असा गिलास धरला आणि तिले पाणी प्याल जरी गेलं तरी म्हणे मला आता चांगलं वाटून राहिलं, मला झोप लागते. अरे बापरे. हा, म्हणजे एवढा विश्वास होता या म्हाताऱ्या आत्याचा आमच्या. समजा मस्त एक परत 100 वर्षाची होऊन तीही वारली, तर एवढा विश्वास होता. अशा जुन्या लोकांचा खूप विश्वास. आणि तुम्ही विश्वास ठेवसाल तरच तुमचं काम होईल. हो, ते तर आहेच. हा, ज्या दिवशी आपण पाणी तिला दिलं त्या दिवशी तिनं गोळी घेतली नाही, नाही तर दररोज गोळी घेऊन तिला झोप लागायची नाही. वास्तविक पाहिजे आपण काही केलं का, काहीच केलं नाही. तिला सरळ सांगू की बाबा हे कलेश्वराच्या नावानं पाणी देतो, त्याला नारळी फोडून टाकजो. बरोबर. हो बाबा. मग तुम्ही दिलं की म्हणे बुडीले 3 दिवस गोळी घ्यायचं काम नाही पडत, आपोआप झोप लागते. म्हणजे एवढा श्रद्धा होती म्हाताऱ्या माणसाच्या. म्हणजे एवढी श्रद्धा देवाच्या पायी ठेवतात, तशी श्रद्धा आपल्यावर आपण वास्तविक पाहिजे त्याच्या नातासारखं. खरी गोष्ट.
हां, तर ते आपल्यावर श्रद्धा ठेवतात. पण अशी बरीच मंडळी आहे की बाहेर गावून सुद्धा येतात. आता अशा ही पोटी, जी- श्रद्धापोटी. बरोबर. हां, आता ह्या ज्या युनियन समजा भूताच्या म्हणतात, हा, बऱ्याचशा प्रकारे आपल्याला ऐकू पण येतात की बा म्हणजे त्याला मुंजा लागला किंवा मग कोणी त्याच्या मागे लावलं समजा. हो तर हो अशा प्रकारच्या काही गोष्टी समजा आहेत का आतामध्ये बी? हो हो, येतात येतात. अच्छा. अशापर्यंत आमच्याकडे असे पेशंट आले होते कधी कधी. हम्म. कारण काय होते, ज्यावेळेस आजकाल जे नियम असतात आपल्या मानवाले धरून हम्म. की बाबा वल्या बायातींना संडासले बाहेर गेल्यानंतर हम्म. हातपाय धुतलेच पाहिजे. अच्छा. कारण त्याच्यावर ही अशुद्ध जी शक्ती असते हम्म. ती या शक्तीवर तिच्या इच्छा पूर्ण करण्याकरता जोर करत असते. अच्छा. तर असं काही घरात येऊ नये. हम्म. जेव्हा आपण तळलेलं आहे, हम्म. म्हणजे हे आमची आजी सांगत होती की बा तळलेलं आहे हम्म. तर तळण काढल्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाऊ नये. अच्छा. किंवा संध्याकाळच्या वेळेस पावडर लावून सेंट मारून बाहेर जाऊ नये. हम्म. कारण जी अशुद्ध शक्ती असते ती आपल्याकडे वळते, अशी आमची आजी सांगत होती. अच्छा. अच्छा. आधीच्या गोष्टी समजा आहे. हा, हम्म. आमची आजी अशी सांगायची की बाबा हे असं करू नये. हम्म. कारण हे असं केल्यामुळे हम्म. हे जी अशुद्ध शक्ती असते, पिशाच शक्ती, हा हा. आपण त्याला पिशाच शक्ती अच्छा. पहिले म्हणत की बा अशी भूतबाधा हम्म. ती आपल्या अंगावर येते. हम्म. त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होते. अच्छा. आणि त्रास असा भयंकर असतो तो हम्म. की कपडे सोडून ती व्यक्ती कधी कधी पळत निघते. बापरे बाप. हा, म्हणजे ती चार चार माणसाला ती व्यक्ती एक आवरत नाही. बापरे बाप. हा. म्हणजे आतापर्यंत तुमच्याकडे असं कधी कोणी आलेलं आहे का समजा? हो हो, हम्म. आमच्याकडे एक पेशंट असा आला होता. म्हातारी बाई होती. अच्छा. म्हातारी बाई असल्याच्यानं सहज म्हणून बसले. आपल्याला वाटतं म्हातार माणसं. मी म्हटलं आजीबाई हा हा. काय झालं तुम्हाला? हम्म. तर त्यावेळेस ती काही त्या मनस्थितीत त्या प्रकारात नव्हती, कारण ती दवाखान्यातून आणलेली होती. हम्म. वास्तविक पाहता ग्रामसेवकची लक्ष्मी होती ती. अच्छा. ती त्या मनस्थितीत नव्हती. हम्म. तिचा प्रकार वेगळाच होता. अच्छा. तर ज्यावेळेस ते तिला सोडलं त्या माणसाने, हम्म. ती म्हातारी चार माणसाला आवरत नव्हती. एवढी तिच्या अंगात ताकद कुठून आली होती बघ. बापरे बाप. हा, हम्म. ती दोन माणसाला अशी अशी हलवायची. बापरे. म्हणजे तिला ते घाबरून पडून जायचे. हम्म. तर ती म्हातारी, तिला सहज चालता येत नव्हतं. हम्म. खोपड्याचं घर होतं. हा. ती धारणानं वरे गेली, बापरे बाप. झोपड्या होत्या. हा. हा, तिथून ये म्हणे पकडायला म्हणे. बापरे. मग त्यावेळेस थोडासा देवाचा अंगारा टाकला, हम्म. काही शांतता केली. हम्म. त्यावेळेस ती खाली आली तर पडली चक्कर येऊन. हा. पडल्यानंतर ते बाजूनं झालं समजा, जे काय असेल ते. हम्म. तर त्यावेळेस ते शांत झाल्यानंतर मग सांगे की बा काय झालं मग. अच्छा. हम्म. हा. कारण अशी ते अशुद्ध शक्ती तिच्या अंगावर होती. हम्म. आणि त्यालेच लोक हे भूत म्हणून समजतात. अच्छा. तर हा त्याचा परिणाम हा आहे. हम्म. आणि तुम्ही जर देवाचं नामस्मरण करत असाल कोण्याही, हम्म. कारण नदी नाले हे सर्व समुद्रातच जातात. बरोबर. कोण्याही जातीचा धर्माचा असेल हम्म. माणूस, तर प्रत्येक जण काय करते, त्या भगवंताचं नाम जपते. हम्म. तर सर्वांच्या नामाचा ओघ जो आहे, नदी नाल्या ह्या समुद्रातच जातात. बरोबर. त्याच्यामुळे प्रत्येकानं आपापल्या धर्माप्रमाणे नामस्मरण हे केलंच पाहिजे. हम्म. कारण दिवसभर आपण चालता बोलता आपल्या हातून काहीतरी पाप घडते. बरोबर. कारण सत्ययुग नाही आहे. हम्म. चालता वेळेस आपल्या पायाखाली मुंगी मरते, हम्म. माकोडा मरते. हम्म. हा, तर हे पाप संध्याकाळी आपण कमीत कमी भगवंताला हात जोडून म्हटलं पाहिजे की बाबा दिवसभर मा हातून काय पाप घडलं असेल ते थोडं मला माफ तरी कर. बरोबर. कमीत कमी त्याचा कानाला हात लावून आपण नमस्कार तरी केला पाहिजे हम्म. की एवढा आम्हाला उद्या होऊ नको देऊ, कमीत कमी असं पाप आमच्या लक्षात येऊ दे. बरोबर. की असं पाप आमच्या हातून घडलं नाही पाहिजे. हम्म. कारण उद्याचा दिवस झोपणं आपल्या हाती नाही, तर उठणं आपल्या हाती नाही. हो, ते तर आहेच. हा, हम्म. आपण किती वाजता झोप लागेल हे तुम्ही सांगू शकत नाही. हम्म. जाग किती वाजता येणार आहे हे तुम्हाला माहित नाही. बरोबर. हा, देव कुठे आहे हे तुम्ही दाखवू शकत नाही. हम्म. हा, दानव कुठे आहे हे दाखवू शकत नाही. बरोबर. देव सुद्धा हवेतल्या प्रकारचा आहे, दानव सुद्धा हवेतल्या प्रकारचाच आहे. हम्म. जशी हवा दाखवल्या जात नाही हम्म. तसा देवही दाखवल्या जात नाही. हो, ते तर आहेच. हा, आणि तसाच दानव सुद्धा दाखवल्या जात नाही. हम्म. कारण तुम्हाला जर देव पाहायचा असेल, हम्म. ज्ञानेश्वर महाराजांनी सरळ सांगितलं, हम्म.
मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. जसं तूप म्हणजे दुधात दह्यात जसं तूप आहे तशा प्रकारचा देव आहे. अच्छा. हा, त्या दह्याले घुसडण केल्याशिवाय लोणी निघत नाही, बरोबर. लोणी तापवल्याशिवाय तूप निघत नाही. हो. म्हणून मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. म्हणजे तुम्ही जर मंथन करत राहिले नामाचं तर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती जरूर आहे. बरोबर. आणि तुम्ही जर दानवाचं मंथन करत राहिले, तुम्ही मशानमध्ये जाऊन जप तप करत राहिले तर तुम्हाला दानव प्रसन्न होईल, पिशाच्च प्रसन्न होईल. बापरे. हो. आणि तुम्हाला जर देवाचं नामस्मरण करत राहिले तुम्हाला देव प्रसन्न होईल. पण लवकर प्रसन्न होणारी वस्तू हे दानव आहे. अच्छा. हा, आणि देव उशिरा प्रसन्न होणारी आहे. मग तुम्ही ठरवा तुम्हाला कोण पाहिजे. बरोबर. दानव लागेल मशानमध्ये जाऊन त्याची जप करा, आणि देव लागत असेल तर मंदिरात जाऊन जप करा किंवा उठता बसता त्याचं नाव घ्या. बरोबर. मग तुम्हाला कोणतं करायचं, येथेच कर येथेच भर लपशील कोठवर, तुकडोजी बाबा सांगून गेले. अटीच करायला लागते ना अटीच भरा लागते. हो, ते तर आहे. कुठंही लपून जमत नाही. पहिले सांगत लोक की बा आता अटी करायला लागते आणि वरे भरा लागते. वरे कोटीच काही नाही. या हातानं करण या हातानं भर. अटी स्वर्ग मृत्यू पाताळ अटीच आहे. बरोबर. कुठेही स्वर्ग मृत्यू पाताळ नाही. तुम्हाला काय करायचं असेल 84 लक्ष योनी चुकून हा तुम्हाला मानवाच्या 4 लक्ष योनी आहेत. या 4 लक्ष योनीतून तुम्हाला कोण्या पद्धतीनं जगायचं, कोण्या पद्धतीनं मरायचं हे तुम्ही ठरवू शकता. ते तुमच्या प्रारब्धावर लिहिलेलं आहे. तुमच्या कर्मानुसार तुम्ही कर्म कोण्या पद्धतीचं करता. तुम्ही गरीब असावा श्रीमंत असा, पण कर्म कोण्या पद्धतीचं करतात त्याच्यावर ते अवलंबून आहे. बरोबर. किंवा तुम्ही जर चांगलं कर्म करत असाल तर पुढची जिंदगी तुम्हाला चांगली भेटेल, संतती चांगली मिळेल. संतती चांगली मिळाल्यानंतर तुमचा मान वाढेल. बरोबर. तुम्हाला म्हातारपणी भाकर भेटेल. पण तुमचे कर्म जर वाईट असले, बरोबर, लोकांना त्रास देण्याचे, तर तुमची संतती चांगली निघणार नाही. नाही, ते तर आहे. हा, तर त्याच्यामुळे तुमचे कर्म कितपत योग्य आहेत तर तशा पद्धतीचं तुम्हाला फळ मिळत राहील. बरोबर. दानवाचं पण तसंच आहे. तो प्रसन्न झाल्यानंतर की तुम्हाला त्याला कोण्या प्रकारचं वागवता येईल त्या दानव शक्तीले. अच्छा. तशा प्रकारचं तुम्ही वागू शकता. तुम्ही जर त्याच्यातून जरी वाईट कर्म केले तर तो तुम्हाला मारल्याशिवाय सोडत नाही. बापरे. म्हणजे यांना बी प्रसन्न केले जाते. समजा यांनाही प्रसन्न केले जाते, दानवाला प्रसन्न केले जाते, देवाला प्रसन्न केले जाते. बापरे. देवाला प्रसन्न केल्यानंतर देव मारणार नाही, पण दानवाला प्रसन्न केल्यानंतर चुकल्यावर दानव सोडत नाही, तो मारल्याशिवाय राहत नाही. अच्छा अच्छा. असे किती का आमची आजी पुरावे सांगत जाय की बाबा तो मशानामध्ये गेलता, पायाला गेले पूजा करायले, आणि येता तिकून येता येताच मेला. बापरे बाप. हा, का बाबा रात्री गेला, त्यानं रातभर वावर सोंगून घेतलं, कडब्याचे गुरं लावले. जुन्या काळी कडबा पेरत लोक, तर कडबा सोंगून घेतला त्यानं, रात्री एका रात्रीतून गुळ लावला. बापरे. त्याला काय खायला देणं काय नाही, तो माणूस येता येताच लगेच रस्त्यानं मेला. म्हणजे अशी आमची आजी सांगत होती अशा गोष्टी लहानपणी. बाबू भूत आहे, बाहेर जाऊ नये, म्हणजे अशा गोष्टी ह्या गप्पा सांगत होती आजी आमची. हा, तर ते आम्हाला खरं वाटायचं की बाबा असेल कदाचित. तर त्याच्यातून करता करता अनुभव हा अशा प्रकारचा येत गेला की तुम्ही ज्या प्रकारची भक्ती करसाल त्या प्रकारचा देव पावतो. बरोबर. किंवा किंवा दानवाची भक्ती करसाल तर दानव पावतो, देवाची भक्ती करसाल देव पावतो. हा, हवा दोन्हीही आहेत. हा, एक हवा नाही, देवाची हवा आहे, दानवाची हवा आहे. तुम्हाला कोणतं ठरवायचं, कोण्या मार्गाने जायचं, बरोबर, ते मानवावर डिपेंड आहे. किंवा तुम्हाला देवाच्या संताच्या मार्गाने जायचं की दानवाच्या मार्गाने जायचं हे तुम्ही ठरवू शकता. बरोबर. दोन्हीतून तुम्ही मार्ग चांगले मिळू शकतात. त्याला प्रसन्न घेतलं तरी तुम्ही चांगले कार्य करू शकता. देवाला प्रसन्न केलं तर देवाची कृपाच असते, भगवंताची.